पुढील 3 ते 4 दिवसांसाठी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याचा येलो अलर्ट, तर पुढच्या 5 दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याची माहिती. राज्यामध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस. कोकण आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी, तर मराठवाड्यामध्ये मात्र 63% जास्त पाऊस. भिवंडीमध्ये रिमझिम पावसाची हजेरी, अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे हवेमध्ये गारवा. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. गोंदियामध्ये पावसाच्या हलक्या सरी, नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा. अद्यापही दमदार पावसाची अपेक्षा. पालघर, वसई, विरार, नालासोपारा या परिसरामध्ये पावसाची हजेरी, हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. भंडारा शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी, पावसाच्या हजेरीनं वातावरणामध्ये गारवा, उकाड्यापासून नागरिकांची सुटका. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील 5 गावांमध्ये अतिवृष्टी, जोरदार पावसामध्ये पिकं, बियाणं त्याचबरोबर माती देखील वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे पंचनाम्याचे आदेश. धुळे जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी, पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला, शेतकऱ्यांकडून पेरणीलाही सुरुवात. गोंदियामध्ये शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग, काही कामं देखील पूर्ण. शेतकऱ्यांना दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा, पाऊस लांबल्यानं शेतकरी काहीसा चिंतेत. अमरावती जिल्ह्यातील 1,25,000 शेतकरी अजूनही पीक कर्जापासून वंचित. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यामध्ये खासगी बँकांची टाळाटाळ होत असल्याचा आरोप. छगन भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांना भाऊ म्हणतात. फोडा आणि झोडा हे जरांगे यांचं राजकारण. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची टीका, तर दुसऱ्यांची भांडणं विकत घेण्याची काहींना सवय लागली आहे, जरांगेंचं प्रत्युत्तर. जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या समर्थनासाठी ओबीसी आंदोलक रस्त्यावर. धुळे सोलापूर महामार्ग रोखत कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध. ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांची प्रकृती बिघडली. मंगेश ससाणे यांची ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून तपासणी, सरकारनं तात्काळ दखल घेण्याची आंदोलकांची मागणी. बुलढाण्यामध्ये बारी समाज आक्रमक, आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यानं आंदोलनाचा इशारा. बारी समाजाकडून सरकारला 22 जूनपर्यंतची मुदत. अकोला जिल्ह्यातील वाडेगावमध्ये अमोल मिटकरी यांच्या विरोधामध्ये आंदोलन. नाना पटोले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत मिटकरी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचं शेतकऱ्यांसह बँकेमध्ये ठिय्या आंदोलन. पीक कर्जाचं तात्काळ वाटप करा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू, कैलास पाटलांचा इशारा. केंद्र सरकारनं कांद्याचे दर ठरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कांद्याचे दर आता वाढले. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला 2,800 ते 3,000 रुपयांचा दर मिळत असल्याचा शेतकरी संघटनेचा दावा. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पीक विम्याचं तातडीनं वाटप करण्याची मागणी. पुणे महानगरपालिकेसमोर घनकचरा टेंडर विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी मंत्र्यांना फोन लावून टेंडर घेतल्याचा ठाकरे गटाचा आरोप. मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचा मनमानी कारभार, जनता त्रस्त. खासगी वीज वितरण कंपनीच्या विरोधात मालेगावकरांचा जनआंदोलन आक्रोश. सातारामध्ये बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांकडून रेल्वे मार्गावर आंदोलन. रेल्वे अंडरपास करून भुयारी मार्गामध्ये पाणी साठत असल्यानं नागरिक त्रस्त. तक्रार करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कवठा तांड्यामध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी शाळेला टाळं ठोकलं. एकच शिक्षक असल्यानं गावकरी संतप्त. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 116 शाळांची दुरवस्था. 176 शाळांची दुरुस्ती गरजेची. शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी हालचाली सुरू.